नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण भूगोलातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रंजक विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. हो, वातावरणीय अभिसरण आणि हवामान प्रणाली. बरोबर. आपल्याला जाणवणारी वाऱ्याची लहान झुळूक असो किंवा विनाशकारी चक्रीवादळ, या सगळ्यामागे काहीतरी विज्ञान आहे. आणि तेच विज्ञान आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मला वाटतं सर्वात मूलभूत गोष्टीपासून सुरू करायला हवं. वातावरणीय दाब म्हणजे काय नेमकं? सोप्या भाषेत सांगायचं तर हा हवेच्या स्तंभाचा भार आहे. हवेच्या स्तंभाचा भार. हो, कल्पना करा की आपण एका हवेच्या महासागराच्या तळाशी आहोत. आपल्या डोक्यावर कित्येक किलोमीटर उंच हवेचा एक स्तंभ आहे. त्या स्तंभाचं जे वजन आपल्यावर पडतं तोच वातावरणीय दाब. तो मिलीबारमध्ये मोजला जातो. अच्छा. आणि समुद्राच्या पातळीवर तो सर्वाधिक असतो, बरोबर? कारण तिथे स्तंभ सर्वात उंच असतो. अगदी बरोबर. समुद्राच्या पातळीवर सरासरी दाब 1013.2 मिलीबार असतो. आपण जसजसे उंच जातो तसतसा तो कमी होतो. हो, हे तर अनुभवलंय. पण हा दाब फक्त उंचीनुसारच बदलतो की आडवा पण बदलतो? खूप महत्वाचा मुद्दा. हा आडवा बदलच वाऱ्याच्या निर्मितीसाठी कारणीभूत आहे. म्हणजे हवा नेहमी जास्त दाबाच्या प्रदेशातून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहते आणि हवेच्या याच आडव्या गतीला आपण वारा म्हणतो. ओके. हवामान नकाशांवर त्या रेषा असतात समान दाब दाखवणाऱ्या. समदाब रेषा, आयसोबार्स. हो, आयसोबार्स. तर मग हे इतकं सोपं आहे का की हवा फक्त जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जाते आणि झालं? नाही, इतकं सोपं नाहीये. इथेच तर खरी गंमत आहे. या प्रक्रियेवर इतरही काही शक्ती प्रभाव टाकतात. कोणत्या शक्ती? मुख्यत्वे 3 शक्ती आहेत. पहिली आणि सर्वात महत्वाची म्हणजे दाब प्रवणता बल. प्रेशर ग्रेडियंट फोर्स. बरोबर. दाबातील फरकामुळे निर्माण होणारी शक्ती. जिथे समदाब रेषा एकमेकांच्या जवळ असतात तिथे हे बल जास्त असतं. आणि वारे वेगाने वाहतात. अगदी बरोबर. दुसरी शक्ती आहे घर्षण बल, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. जी वेग कमी करते. हो. जमिनीलगत डोंगर, झाडं, इमारतीमुळे याचा प्रभाव जास्त असतो. समुद्रावर खूप कमी. आणि तिसरी? जी मला वाटते सर्वात रंजक आहे, कोरिओलिस बल. बरोबर, कोरिओलिस बल. ही प्रत्यक्ष शक्ती नाहीये बरं का. म्हणजे? पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजे स्वतःभोवती फिरण्यामुळे होणारा एक परिणाम आहे. अच्छा. यामुळे वारे सरळ न वाहता उत्तर गोलार्धात उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात डावीकडे वळतात. वाव! म्हणजे पृथ्वी फिरते म्हणून वारे वळतात. हे खूपच विलक्षण आहे. आहेच. आणि हे बल ध्रुवांवर सर्वाधिक असतं आणि विषुववृत्तावर 0. एक मिनिट. विषुववृत्तावर 0? मग याचा अर्थ म्हणूनच उष्णकटिबंधीय चक्रीवादळं विषुववृत्ताजवळ तयार होत नाहीत का? अगदी अचूक. काय कनेक्शन लावलंय? विषुववृत्तावर कोरिओलिस बल 0 असल्यामुळे तिथे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं तरी त्याला फिरायला लावणारी म्हणजे चक्राकार गती देणारी शक्तीच नसते. किती वानडेत रूपांतरित होण्याऐवजी भरून निघतं. अविश्वसनीय. बरोबर. आता या सगळ्या शक्तींना जागतिक स्तरावर पाहूया. स्रोतांमध्ये काही जागतिक दाब पट्ट्यांचा उल्लेख आहे. हो, पृथ्वीवर काही ठराविक दाब पट्टे आहेत. विषुववृत्तावर कमी दाब. कारण तिथे खूप उष्णता आहे. बरोबर. मग 30 अंश उत्तर आणि दक्षिण अक्षांशांवर उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाचे पट्टे. सबट्रॉपिकल हाईज. हो. त्यानंतर 60 अंशांवर उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे आणि मग ध्रुवांवर जास्त दाबाचे पट्टे. आणि याच दाब पट्ट्यांमुळे वातावरणात अभिसरणाचे काही घट किंवा सेल्स तयार होतात असं दिसतंय. अगदी. 3 प्रमुख सेल्स आहेत. या 3 सेल्समुळेच वातावरणाचं सामान्य अभिसरण चालतं. म्हणजे ही एक प्रकारे आपल्या ग्रहाची एअर कंडिशनिंग सिस्टम आहे. उत्तम उपमा आहे. पहिला आणि सर्वात मोठा घट आहे हॅडली घट. हॅडली सेल. हो. विषुववृत्तावर गरम झालेली हवा वर जाते, ध्रुवांकडे सरकते, मग 30 अंश अक्षांशावर थंड होऊन खाली येते. आणि व्यापानी वाऱ्यांच्या रूपात परत विषुववृत्ताकडे वाहते. हे एक चक्र पूर्ण झालं. अगदी बरोबर. दुसरा आहे फेरल घट, जो मध्य अक्षांशांमध्ये आढळतो. फेरल सेल. इथेच पश्चिमी वारे म्हणजे वेस्टर्लीज वाहतात ना? हो. इथे उपोष्ण कटिबंधातून येणारी गरम हवा आणि ध्रुवीय प्रदेशातून येणारी थंड हवा एकमेकांना भेटतात. त्यामुळे हे अभिसरण तयार होतं. आणि तिसरा ध्रुवीय घट. पोलार सेल. ध्रुवांवर थंड आणि जड हवा खाली येते आणि ध्रुवीय पूर्वीय वाऱ्यांच्या रूपात मध्य अक्षांशांकडे वाहते.
म्हणजे ही संपूर्ण प्रणाली विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे उष्णता वाहून नेणारं एक महाकाय इंजिन आहे. अगदी तसंच. एक जागतिक कन्व्हेयर बेल्ट. आता हवामानाच्या सर्वात विध्वंसक रूपाकडे वळूया. वादळे आणि चक्रीवादळे. स्रोतांमध्ये 2 मुख्य प्रकारच्या चक्रीवादळांचा उल्लेख आहे. हो, आणि हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पहिला प्रकार म्हणजे समशीतोष्ण कटिबंधीय चक्रीवादळे. एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन्स. बरोबर. ही मध्य आणि उच्च अक्षांशांमध्ये तयार होतात, जिथे आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे ध्रुवीय आघाडीवर थंड आणि उष्ण हवा एकमेकांना भेटते. म्हणजे इथे आघाडी किंवा फ्रंट ही संकल्पना महत्वाची आहे. अगदी. ही चक्रीवादळं खूप मोठं क्षेत्र व्यापतात. आणि दुसरा प्रकार जो जास्त विनाशकारी आहे, उष्णकटिबंधीय चक्रीवादळे. ट्रॉपिकल सायक्लॉन्स, ज्यांना आपण वेगवेगळ्या ठिकाणी हरिकेन, टायफून किंवा सायक्लोन म्हणतो. ही तयार होण्यासाठी नेमकी कोणती परिस्थिती लागते? त्यासाठी काही विशिष्ट गोष्टींची गरज असते. एक, 27°C जास्त तापमान असलेली समुद्राची विस्तीर्ण पृष्ठभाग. अच्छा, म्हणजे समुद्राचं पाणी खूप गरम असायला हवं? हो. आणि दुसरं, कोरिओलिस बलाची उपस्थिती. म्हणूनच ती विषुववृत्तापासून थोडी दूर तयार होतात. आणि त्यांना ऊर्जा कुठून मिळते एवढी प्रचंड? त्यांना ऊर्जा मिळते समुद्रातील बाष्पाच्या संघनन प्रक्रियेतून. लेटेंट हीट ऑफ कंडेन्सेशन. अगदी बरोबर. म्हणूनच ती समुद्रावर तयार होतात आणि जमिनीवर येताच क्षीण होतात. बरोबर. कारण त्यांचं इंधन बंद होतं. बरोबर. या चक्रीवादळाच्या रचनेबद्दल सांगा ना. त्यात एक शांत डोळा असतो असं म्हणतात. हो, चक्रीवादळाच्या केंद्रस्थानी असतो डोळा, म्हणजे आय. तो एक शांत प्रदेश असतो. आश्चर्य आहे, वादळाच्या मध्यभागी शांतता. हो, पण त्याच्या सभोवताली असते डोळ्याची भिंत, म्हणजे आय वॉल. आणि तोच सर्वात धोकादायक भाग असतो. अगदी. तिथे वाऱ्याचा वेग ताशी 250 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो आणि मुसळधार पाऊस पडतो. बापरे. तर आज आपण साध्या हवेच्या दाबातील फरकापासून ते संपूर्ण वातावरणाच्या गुंतागुंतीच्या अभिसरणापर्यंत आणि शक्तिशाली वादळांच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास केला. हो. यातून मुख्य निष्कर्ष काय काढता येईल? मुख्य निष्कर्ष हा आहे की आपलं वातावरण हे संतुलन साधण्याचा सतत प्रयत्न करणारी एक अशांत प्रणाली आहे. रेस्टलेस सिस्टम. हो. वाऱ्याची हालचाल आणि वादळांची निर्मिती ही सूर्याची असमान ऊर्जा संपूर्ण ग्रहावर वितरित करण्याची एक नैसर्गिक यंत्रणा आहे. यातील प्रत्येक घटक एकमेकांशी जोडलेला आहे. श्रोतांसाठी एक शेवटचा विचार सोडून जाऊया. स्रोतामध्ये एल निनो सदर्न ऑसिलेशन म्हणजे ENSOचा उल्लेख आहे. हो, आणि तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. जो वातावरण आणि महासागर यांच्यातील एक मोठी अंतरक्रिया आहे. अगदी. आपण आत्तापर्यंत वातावरणीय अभिसरणावर चर्चा केली, पण ही प्रणाली महासागराच्या अभिसरणाशी खोलवर जोडलेली आहे. म्हणजे हवामान आणि समुद्र हे 2 वेगळे घटक नाहीत? मुळीच नाहीत. ते एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. आणि इथेच विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. कोणता? हवामान बदलामुळे महासागराच्या तापमानात दीर्घकालीन बदल होत आहेत. हो, ते तर खरे. मग या बदलांचा या प्रस्थापित वातावरणीय अभिसरणाच्या पद्धतींवर, म्हणजे त्या 3 सेल्सवर आणि आपण आज चर्चा केलेल्या वादळांच्या तीव्रतेवर कसा परिणाम होऊ शकतो? म्हणजे चक्रीवादळं अधिक तीव्र होतील का? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर शास्त्रज्ञ सध्या शोधत आहेत. आणि या उत्तरावर आपलं सर्वांचं भविष्य अवलंबून आहे.